नमस्कार. मी डॉक्टर शुभदा पुरोहित. आपणा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर या ठिकाणी. दोनच दिवसांची सुट्टी असेल आणि कुठल्या तरी हिल स्टेशनला जाण्याची इच्छा होत असेल तर महाबळेश्वर हा एक उत्तम पर्याय ठरतो. आम्ही पुण्याहून सकाळी अगदी लवकर महाबळेश्वरकडे निघालो. स्वर्गसुखाचा अनुभव घेण्यासाठी आणि आत्म्याला तृप्त करण्यासाठी श्रीराम वडापाव सेंटरला थांबलो. वडापाव, मिसळपाव, कांदा भजी, बटाटा भजी इत्यादी पदार्थांवर मनसोक्त ताव मारून पुढे प्रवास सुरू केला. रस्त्याचे काम चालू आहे म्हणून पर्यायी मार्गाचा वापर करा अशा जुन्या पाटीने मिसगाईड केले. त्यामुळे आम्ही वेगळ्याच रस्त्याने म्हणजे मेढामार्गे महाबळेश्वरला पोहोचलो. तो रस्ता खराब असल्याने आम्हाला 1 तास उशीर झाला. आम्ही महाबळेश्वरला गेलो तो लाँग वीकेंड होता. महाबळेश्वरमध्ये खूपच गर्दी होती. हॉटेलचे बुकिंग केलेले नव्हते. त्यामुळे महाबळेश्वरमध्ये प्रवेश केल्या केल्या पहिले जे रिसॉर्ट दिसले तिथे पटकन बुकिंग करून टाकले. हे आहे आमचे रिसॉर्ट. थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही पुढे वेण्णा लेकमध्ये बोटिंग करण्यासाठी गेलो. महाबळेश्वरमध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. उदाहरणार्थ आर्थर सीट पॉईंट, विल्सन पॉईंट, केट पॉईंट, एलिफंट हेड पॉईंट, सनसेट पॉईंट, लॉडविक पॉईंट, वेण्णा लेक, महाबळेश्वर मंदिर, मॅप्रो गार्डन इत्यादी इत्यादी. आम्ही या सगळ्या ठिकाणांना अनेकदा भेटी दिलेल्या असल्याने आम्ही 2-3 निवडक ठिकाणांना फक्त भेट दिली. तुम्ही 2 दिवसात हे सगळे पॉईंट्स आरामात कव्हर करू शकता. तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही पाचगणीलाही जाऊ शकता. जर तुम्हाला ॲडव्हेंचर आवडत असेल तर तिथे तुम्हाला पॅराग्लायडिंगसुद्धा करता येईल. तापोळा किंवा प्रतापगड या ठिकाणांनाही तुम्ही भेट देऊ शकता. महाबळेश्वरमध्ये येऊन स्ट्रॉबेरी क्रीम खाणे आणि महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये रात्री निवांत शॉपिंग करत हिंडणे या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. महाबळेश्वरमधल्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात निवांत झाली. उशिरा उठलो, थोडी फोटोग्राफी केली, निवांत ब्रेकफास्ट केला आणि उरलेली काही पर्यटन स्थळे बघण्यासाठी बाहेर पडलो. महाबळेश्वर म्हणजे केवळ एक पर्यटन स्थळ नसून या गावालाही स्वतःचा एक खास इतिहास आहे. येथील प्राचीन मंदिरांपासून ते गावातल्या मध्यवर्ती पेठेपर्यंत अनेक गोष्टी या गावाच्या इतिहासाची साक्ष देत आजही उभ्या आहेत. महाबळेश्वर म्हटले की हिरव्यागार पर्वतरांगा, पावसाळ्यात डोंगरांमधून वाहणारे धबधबे आणि रसाळ स्ट्रॉबेरी या गोष्टी आपल्या नजरेसमोर उभ्या राहतात. हे गाव ब्रिटिशकालीन बॉम्बे प्रेसिडेन्सीचे समर कॅपिटल म्हणजे उन्हाळ्यामधील राजधानी होते. महाबळेश्वरमध्ये ब्रिटिश उच्चपदस्थ अधिकारी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये येऊन राहत असत आणि त्या दिवसांपुरता सर्व कारभार इथूनच चालविला जाई.
समुद्रसपाटीपासून 4,500 फूट उंचीवर असलेले हे ठिकाण मुंबईपासून 250 किलोमीटर व पुण्यापासून साधारण 130 किलोमीटरवर आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आणि स्ट्रॉबेरीच्या सीझनमध्ये येथे पर्यटकांची गर्दी असते. या गावाशी निगडीत एक रोचक आख्यायिका प्रसिद्ध आहे. यानुसार सृष्टी निर्माण केल्यानंतर भगवान ब्रह्मांना पश्चात्ताप होऊ लागला. आपल्या कृत्याचे प्रायश्चित्त करण्यासाठी ब्रह्मांनी महाबळेश्वरच्या अरण्यांमध्ये कठोर तपस्या सुरू केली. जेव्हा ब्रह्मा ध्यानस्थ बसले तेव्हा महाबली व अतिबली या 2 असुरांनी त्यांची तपस्या भंग करण्याचा चंग बांधला. हे पाहून भगवान विष्णू ब्रह्माच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी अतिबलीचा वध केला. महाबलीला मात्र इच्छामृत्यूचे वरदान असल्याने त्याचा वध करणे अशक्य होते. म्हणूनच देवी महामायेची मदत विष्णूंनी मागितली. देवी महामाया सौंदर्यवती असल्याने तिच्या रूपाने महाबलीला भुरळ पडली. तिला मिळवण्यासाठी ती जे काही मागेल ते देण्यास महाबली तयार झाला. महामायेने महाबलीकडे त्याचा मृत्यू मागितला. महाबली वचनबद्ध असल्याने त्याला स्वतःच्या मृत्यूचा स्वीकार करावाच लागला. पण तत्पूर्वी आपले नाव शंकराशी जोडले जावे असा वर त्याने मागितला. म्हणून या ठिकाणाचे नाव महाबळेश्वर पडले अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. 14व्या शतकापर्यंत या ठिकाणावर यादवांचे राज्य होते. नंतर निरनिराळ्या वंशांच्या राजांचे वर्चस्व आले. काही दिल्लीच्या मुघल दरबाराचे प्रतिनिधित्व करणारे मुस्लिम राजे, बहामनी वंशाचे राजे व बहामनी राज्यांपासून वेगळे झाल्यावर विजापूर आणि अहमदनगरच्या राज्यकर्त्यांचा यात समावेश होता. जेव्हा महाबळेश्वरवर अहमदनगरच्या निजामाचे आधिपत्य होते तेव्हा महाबळेश्वरची जबाबदारी निजामाने शिर्के कुटुंबियांवर सोपविली होती. पण नंतर त्यांच्यात मतभेद झाल्यावर महाबळेश्वरची जबाबदारी मोरे कुटुंबावर आली. हेच मोरे कुटुंब पुढे जावळी व महाबळेश्वरचे राजे म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर मोऱ्यांच्या 7 पिढ्यांचे महाबळेश्वरवर आधिपत्य राहिले. त्यानंतरही महाबळेश्वरवर निरनिराळ्या सत्ताधीशांचे आधिपत्य राहिले. कधी यावर पेशव्यांचे आधिपत्य होते तर कधी सातारकर छत्रपतींचे. 19व्या शतकात मात्र महाबळेश्वरचे रूप पालटले, ते ब्रिटिश अधिकारी जनरल लॉडविक यांच्या आगमनाने. महाबळेश्वर धुक्याने अलगद मिठी मारलेले डोंगर, घनदाट वृक्षराई, स्ट्रॉबेरीचा आंबट गोड सुगंध, वेण्णा लेकचं शांत पाणी आणि प्रत्येक पॉईंटवरून दिसणारा भन्नाट नजारा. या प्रवासात आपण फक्त ठिकाणं पाहत नाही तर प्रत्येक क्षण भरभरून जगतो, थकलेल्या मनाला रिसेट करतो. तर अशा सुंदर महाबळेश्वरला तुम्हीही नक्की भेट द्या. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या भन्नाट प्रवासात. धन्यवाद.